झी 24 तास एक पाऊल पुढे। पहिल्याच मॅचमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सची टीम अडकली ती दुखापतींच्या विळख्यामध्ये। दिल्लीच्या पीटरसनला दुखापत झाली, त्यामुळे तो अख्ख्या आयपीएल सीझनला मुकणार आहे। तर मॉर्केल अजून दक्षिण आफ्रिकेत आहे, तो तिथल्या स्थानिक मॅचमध्ये खेळतोय। रायडर जखमी आहे, मात्र तो या आयपीएल मध्ये खेळू शकेल की नाही अजूनही साशंकता आहे। तर सगळ्यात मोठा धक्का असणार आहे तो वीरेंद्र सेहवाग दुखापतीमुळे आजच्या मॅचमध्ये खेळू शकेल की नाही याबाबतचा। वीरेंद्र सेहवाग या मॅचमध्ये खेळू शकणार नाही असंच सध्या तरी दिसतंय। रायडर जवळपास उपलब्ध नसेल आयपीएलसाठी। पीटरसनला दुखापत झाली, त्याने आधीच सांगितलंय आपण उपलब्ध नसू। तर मॉर्केल दक्षिण आफ्रिकेत स्थानिक मॅचेसमध्ये खेळत असल्यामुळे तो सध्या तरी दिल्लीसाठी उपलब्ध होऊ शकलेला नाही। या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे क्रीडा प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अमर, आपण पाहतोय दिल्लीची टीम मोठ्या संकटात सापडलेली दिसते, दुखापतीने ग्रस्त अशी ही टीम आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे कोलकाताची टीम चांगल्या फॉर्मात दिसते, गतविजेते आहेत कोलकाता। काय वाटतं दिल्लीला आज मोठं आव्हान असेल या प्रमुख प्लेयर शिवाय खेळण्याचं? भूषण, वास्तविक ही मॅच पाहण्यात होती। दोन दिल्लीकर ओपनर जे बॅट्समन आहे भारताकडून खेळणार आहेत त्यांच्यातील एक लढत म्हणून पाहण्यात होतं, पण सुरुवातीलाच एक दिल्लीला मोठा धक्का बसलेला आहे की वीरेंद्र सेहवाग ही मॅच खेळण्याची शक्यता फार कमी आहे। अगोदरच 3 धक्के आणि त्याच्यात हा चौथा धक्का, कितपत पचवू शकेल दिल्ली अवघड दिसत आहे। आता जे काही निर्भर असणार आहे ते डेव्हिड वॉर्नर, जयवर्धने आणि नवीन जे ब्लड आहे भारताचं उन्मुक्त चंद, याच्यावर बरंच काही निर्भर असणार आहे दिल्लीचं। यांच्या कामगिरीवरच दिल्लीची संपूर्ण कामगिरी निर्भर असणार आहे। तर दुसरीकडे बघायला गेल्यास तर कोलकाताची टीम ही अतिशय बॅलन्स दिसते आहे, गतविजेता आहे। मध्ये गौतम गंभीर आहे, जॅक केलिस आहे आणि शिवाय ब्रेट ली आणि एक युसुफ पठाण जो T20 स्पेशलिस्ट म्हणून समजण्यात येतो। असा एक चांगला आक्रमण कोलकाताकडे, आणि त्यामुळेच एक कोलकाताची टीम या मॅचमध्ये सध्या तरी फेवरेट दिसते आहे। पण T20 मॅच आहे आणि आयपीएल क्रिकेट आहे, बिंदास्त आहे, कोणत्या क्षणाला कोणती टीम सुद्धा बाजी मारू शकते। पण आत्ताचे जे चित्र दिसत आहे फेवरेट मात्र नक्कीच कोलकाताची टीम दिसते आहे। भूषण, कोलकाताची टीम फेवरेट मानली जाते अमर, मात्र जसं आपण बघतोय की दिल्लीकडनं जेसी रायडर नाहीये, पीटरसन नाहीये, आता वीरू पण नाहीये। 3 महत्वाचे बॅट्समन ज्याला आपण म्हणूया की T20 स्पेशलिस्ट बॅट्समन त्यांच्याकडे नाहीयेत, आणि त्याचा मोठा फटका दिल्ली टीमला आज सहन करावाच लागणार आहे। भूषण, आपण बघायला गेल्यास पीटरसन हा कोणत्याही फॉर्मॅटमध्ये सर्वोत्तम प्लेअर म्हणून ओळखण्यात येतो। जगातील आघाडीच्या प्लेयर्समध्ये पीटरसनची गणना होते, पण या संपूर्ण सीझनमध्ये तो खेळू शकणार नाही। जेसी रायडर T20 स्पेशलिस्ट म्हणून पाहण्यात येतं। भारतीय दौऱ्यावर आला होता तेव्हा त्याने आपल्या बॅटचा जलवा दाखवलेलाच होता, आणि त्यानंतर आता वीरेंद्र सेहवाग सुद्धा खेळत नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्पल कॅप विजेता मॉर्ने मॉर्केल सुद्धा तिथल्या स्थानिक क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळत असल्यामुळे उपलब्ध नाही आहे सध्याच्या सुरुवातीच्या मॅचेसला। त्यामुळे दिल्लीचा बराच मोठा सेटबॅक आहे। आता कसं कमबॅक करते दिल्ली याच्यावर बरंच काही निर्भर असणार आहे, आणि कोलकातासारख्या टीमला त्यांना नमवणं फार अवघड आहे। एकूणच दिल्लीला सुरुवातीलाच एक मोठा सेटबॅक आहे, एक जखमी दिल्ली असं आपण म्हणू शकतो। भूषण, झी 24 तास एक पाऊल पुढे।